आज जागतिक महिला दिन, त्याच निमित्तानं आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत आहे. आपण यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करूया. ताई, काय सांगाल, आज जागतिक महिला दिन, महिला दिनाच्या कधी शुभेच्छा द्याल? महिला दिन आज आहे आणि प्रत्येक दिन हा महिला दिवस असला पाहिजे. महिलांना मी नेहमीच बोलत असताना सांगत असते की घाबरून न जाता स्वबळावर हिमतीनं समोर गेलं पाहिजे. आणि एक वाक्य मी जे नेहमी सांगते महिलांना तो हा आहे, ते हे आहे की फेस युअर बॅक टुवर्ड्स द वर्ल्ड. जगाकडे पाठ करा म्हणजे जग तुमच्या पाठीशी असेल. तर महिला दिन हा रोजच साजरा केला पाहिजे आणि रोजच आत्मबल आणि इच्छाशक्ती प्रबळ ठेवून चालत राहिलं पाहिजे. काय राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना महिलांकडून तुम्हाला आतापर्यंत एखादा प्रसंग सांगू शकाल, कसे अडू? आता राजकीय क्षेत्र म्हणा किंवा दुसरं कोणतंही क्षेत्र म्हणा, आपण म्हणतोय की आपण अमुक अमुक सेंचुरीमध्ये चाललो आहे आणि आता महिला प्रगती करतायत, अंतरावर पण महिला चाललेल्या आहेत. पण जो त्रास होतो तो होतो, पण त्या त्रासाच्या पलीकडे जाऊन जो हिमतीने चालतो तो यशस्वी होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. राजकारणातला अनुभव तर असा आहे की मी ज्या वेळेला 2004मध्ये पहिल्यांदा इलेक्शन लढले, पराभूत झाले, 9मध्ये परत लढले, परत निवडून आले आणि त्यावेळेला सगळ्यांना वाटायचं की मी इंग्रजी बोलते, हिंदी बोलते, आपल्यापेक्षा वरचढ होईल का. तर प्रत्येकानं जिल्ह्यामध्ये काय आणि राज्यामध्ये काय प्रत्येकानं दाबायचा प्रयत्न केला. पण आपण मेंटली स्ट्रॉंग असलो तर कोणीही दाबल्याने आपण दाबल्या जात नाही किंवा आपलं जे एक्सप्रेशन्स असतात ते दाबू शकत नाही. आणि आपण कन्सिस्टन्सी, सातत्य जर आपल्या कामामध्ये ठेवलं, राजकारणातच काय कोणत्याही कामामध्ये, तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. हेच काही काय समजा, मुलगी लहान वर्ष असताना तुमचे यजमान तुम्हाला सोडून गेले होते, त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेस अत्यंत कठीण काठामध्ये तुम्ही दिवस काढले, राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप त्यावेळेस त्रास झालेला होता, त्यावेळेचा एखादा अनुभव? बघा, 2004मध्ये मी ज्या वेळेला इलेक्शनमध्ये पहिली उभी राहिली त्यावेळेला माझे यजमान होते. पण 2005मध्ये त्यांना कार्डियक अरेस्ट आला. मुलं माझी 3.5 वर्षाची आकांक्षा, 4.5 वर्षाचा यशवर्धन, असा सगळा विषय होता आणि समजत नव्हतं नेमकं काय केलं पाहिजे. कारण सगळं सावरायचं, पण मी ते सावरू शकले कारण पहाडासारखे माझे वडील माझ्या पाठीशी होते, माझ्या आई होत्या आणि त्यांनी मला त्याच्यातून बाहेर काढलं. आता मी मगाही बोलताना तुम्हाला हे म्हटलं की आपण जर जगाकडे पाठ केली तर जग आपल्या पाठीशी राहतं. आणि हे माझ्या मनावर व्यवस्थितरित्या माझ्या आईवडिलांनी कोरलं होतं. प्रसंग कठीण होते, पण आपण त्याच्यावर मात करू शकलो. आणि निवडून आल्यावर खूप लोक मला समजावून सांगायचे किंवा दादागिरीने सांगायचे की हे बघा, आपण महिला आहे, आपण जास्त असं नाही, आपण तसं नाही. ते स्वतः मला आमदार म्हणायला किंवा बॅनर पोस्टरवर माझे फोटो टाकायला देखील त्यांना आवडायचं नाही. पण आज आता नाईलाजानं त्यांना टाकावे लागतात असं म्हणायलाही काही हरकत नाही. याला मी ॲरोगन्स नाही म्हणत, याला स्ट्रेंथ म्हणते. कारण तुम्ही जितकं कोणालाही दाबाल तेवढा तो जास्त उभाडून बाहेर निघत असतो. हा निसर्गाचा नियम आहे. मी पहिल्यांदा आमदार झाली त्यावेळेला मला पण पॉलिटिकली सप्रेस करण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला, पण तेवढंच मी भरारी घेऊ शकली ही फॅक्ट आहे. ते तुम्ही म्हणाला की रोज महिला दिन साजरा व्हायला पाहिजे, तेव्हा ही वेळ केव्हा येईल? म्हणजे ही वेळ प्रत्येक जण ज्या वेळेला असं समजेल की ही आपली जबाबदारी आहे त्यावेळेला. आपण शाळांमध्ये मुलींना ज्या वेळेला त्या लहानाच्या मोठ्या होत असतात त्यावेळेला त्यांना खूप सांगत असतो की हे करायचं नाही. तसं वळण आपण मुलांना पण लावलं पाहिजे की हे करायचं नाही किंवा हे करायचं. वळणावर आहे. डिसिप्लिन आपण जेवढं लावू शकू तेवढं ते आपल्या अंगी वळणी पडतं आणि ते शाळांपासूनच सुरू झालं पाहिजे. प्रत्येकजण म्हणतं, पण प्रत्येक जणांना आपली आपली जबाबदारी घेतली तर आपण अजून चांगल्या समाजाकडे आपण आपले येणाऱ्या पिढीला पाठवू शकतो.
ते सरकार म्हणतं की महिलांसाठी आम्ही आरक्षण आणलं, महिलांसाठी विविध योजना आणली, महिला सशक्तीकरणाचा नारा देतो. मात्र आजही महिला राज्यात आणि देशात सुरक्षित नाही. रोज महिलांवर विनयभंगाच्या घटना होत असतात, बलात्काराच्या साथीच्या घटना होतात. यावर काय म्हणणार? आपण देशात राहतो आणि देशामध्ये सर्वात मोठं महिलांवरच्या अत्याचाराचं उदाहरण म्हणजे मणिपूर आहे. आणि रोज तुम्ही जर बघितलं, मुंबईमध्ये असो, दिल्लीमध्ये असो, तेच सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. राजकारणासाठी महिलांचा मुद्दा प्रत्येकजण उचलायचा प्रयत्न करतो, प्रत्येकजण त्या ठिकाणी त्याच्यावर लॉजिकल बोलण्याचा प्रयत्न करतो, पण इलॉजिकल वागतो, ही फॅक्ट आहे. या ठिकाणी अजूनही जसं सक्षमता किंवा जेवढं प्रोटेक्शन महिलांच्या प्रती पाहिजे तेवढं अजूनही आपल्याला दिसत नाही. आणि सरकार खूप वेळा इलेक्शन टॅक्टिक्स म्हणून महिलांच्या विषयाचा वापर करते, पण जसं प्रोटेक्शन पाहिजे तसं प्रोटेक्शन अजून मिळत नाही. साधी गोष्ट आहे, मी ज्या वेळेला महिला बालकल्याण मंत्री होती त्यावेळेला महिलांसाठी आणि बालकांसाठी DPDCमधनं आपण 3% पैसे कंपल्सरी खर्च केले पाहिजे असं दिलेलं आहे. तुम्ही बघा, नाविन्यपूर्ण गोष्टी आम्ही पालकमंत्री असताना झाल्या, त्याच्यानंतर देवेंद्रजी पालकमंत्री होती आणि आता चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत. तर त्यांची सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहे त्याच्याप्रती, ते काय करतच नाही आहेत, काहीच नवीन झालेलं नाही आहे. मग फक्त इलेक्शन पुरतं घोषणा करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रत्येक व्यक्तीमध्ये आली पाहिजे आणि खास करून सरकारमध्ये आली पाहिजे. काही शेवटचा प्रश्न, अनेक तरुण ज्या राजकारणात येऊ इच्छितात त्यांना काय सल्ला असेल तुमचा? जो जो या देशावर प्रेम करतो आणि जो जो या देशाचं मूळ फॅब्रिक टिकलं पाहिजे असं ज्याला वाटतं, संविधानाप्रती ज्याची आस्था आहे आणि सेक्युलरिझम या थॉटवर, सर्वधर्म समभाव या विचारावर ज्याची श्रद्धा आहे, त्यांनी नक्कीच राजकारणात आलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. सर, ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, सर्व धर्म समभावावर जो चालणारे लोक आहेत त्यांनी नक्कीच राजकारणात आलं पाहिजे. ज्या दिवशी सर्व महिला सुदृढ होईल, समृद्ध होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा होईल, अशी जी भूमिका आहे काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांनी मांडलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.